2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंची नावं, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं। मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। दोन मार्च रोजी मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत। शरद पवारांनी दिलेलं भोजनाचं निमंत्रण घेऊन जयंत पाटील वर्षावर। अजित पवार जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। नवी दिल्लीत सुरू भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। महाराष्ट्रातील सर्व 23 खासदारांचा फैसला होणार। महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही। 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांचा विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाच लढवणार, राणेंचा दावा। तर जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा, उदय सामंतांचं वक्तव्य। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। दोन 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151 प्लसची घोषणा केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा। स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यांवर पाय देतात। जरांगेंचा हल्लाबोल, खुन्नस म्हणून एसआयटी लावल्याचाही आरोप। राज्य सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसी आरक्षणात करा, मनोज जरांगेंची मागणी। तर ओबीसींना मिळणारे फायदे मराठ्यांनाही देण्याची नवी मागणी। मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला मोठा दिलासा। इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीज प्रदर्शित करण्यास कोर्टाची परवानगी। सीबीआयची याचिका फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।